लोणंद येथील शासकीय गोदामाजवळ केलेल्या कचरा डेपोस कापडगावकरांचा विरोध. पाहूया सविस्तर वृत्त. लोणंद शहराची कचरा डेपोची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही दिवस लोणंद येथील पालखी तळावर टाकण्यात येणारा कचरा स्वच्छ सर्वेक्षण अभियानामुळे लोणंदच्या बाहेर शासकीय गोदामाकडे टाकण्यात येत असून त्यास कापडगाव ग्रामपंचायतीने विरोध दर्शविला आहे. लोणंद शहरातील सर्व कचरा गेली 3 दिवस झाले सातारा रोडवरील शासकीय गोदामांजवळ टाकण्यात येत आहे. या गोदामांच्या नजीकच सर्देचा ओढा आहे. त्याच्या लगत सर्व कचरा टाकलेला आहे. या ओढ्यामध्ये लोणंद नगरपंचायत पाणी पुरवठा, कापडगाव पाणी पुरवठा, जांभळीचा मळा पाणी पुरवठा, कोरेगाव ग्रामपंचायत पाणी पुरवठा, इंदिरानगर पाणी पुरवठा, पाडेगाव ग्रामपंचायत पाणी पुरवठा, खंडाळा व फलटण तालुका या सर्व पाणी पुरवठ्याच्या विहिरी या सर्देच्या ओढ्याच्या हद्दीत येतात. या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे पावसाच्या पाण्याबरोबर हा कचरा सर्देच्या ओढ्यात येणार आहे. त्यामुळे या भागात कार्यरत असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी दूषित होणार आहेत. या दूषित पाण्यामुळे आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. कचरा टाकण्यासाठी ही जागा योग्य नसून लवकरच या ठिकाणचा कचरा गोळा करून हा परिसर पुन्हा स्वच्छ करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा नागरिकांनी इशारा दिला आहे. नमस्कार, मी हेमंत कचरे, राहणार कापडगाव, सरपंच. आज VM चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे. काल वेअर हाऊस कापडगाव लोणंद कापडगावच्या हद्दीत काल मला निदर्शनास आलं की तिथं भरपूर प्रमाणात कचरा टाकण्यात आलेला आहे. कचरा हा ओढ्याच्या कडेला टाकलेला आहे. सदर ह्या नगरपंचायतीने कृपा करून तिथं कचरा न टाकता एक 4-5 किलोमीटरच्या अंतरावर तो कचरा कुठं टाकायची व्यवस्था करावी. त्या कचऱ्यामुळं झालंय काय की आमच्या भागातल्या आमच्या इथल्या विहिरी आणि लोणंद नगरपंचायतच्या 2 वॉटर सप्लायच्या विहिरी, तसंच जांभळीचा मळा, खोताचा मळा ह्या विहिरी त्या डेपोच्या खाली येतात. उद्या पाऊस पडला हे झालं तर ते सगळं पाणी ओढ्यात उतरून आमच्या वॉटर सप्लायच्या विहिरीला ते पाणी येणार. त्या पाण्यामुळं लोक आजारी पडणार, भरपूर आजार होणार, हे सगळा प्रकार होणार आहे. तरी ह्या नगरपंचायतींना आणि माझ्या सर्व मित्रांना, सहकाऱ्यांना अशी एक विनंती करतो की कृपा करून एक 5 किलोमीटरच्या अंतरावर जिथं कुठं पाण्याचा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा जो हे होऊन जाईल, पिण्याच्या पाण्याचं हे होईल, दूषित होईल, अशा ठिकाणी न टाकता एक चांगली जागा बघून तिथं ह्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी. तिथं लोणंद नगरपंचायतीने तिथे एक प्रोजेक्ट उभा करावा, कचऱ्याची विल्हेवाट लावायची एक व्यवस्था करावी, असं ते एक पद्धतीने करावं. कृपा करून त्यांनी इथं परत कचरा टाकू नये, अन्यथा समस्त कापडगाव, जांभळीचा मळा, खोताचा मळा आम्ही आंदोलन करावं लागेल. आणि पुन्हा एकदा या लोणंदवासियांना, नगरसेवकांना, माझ्या मित्रांना, शिवसाहेबांना विनंती, कृपा करून इथं कचरा टाकू नये. मेंढरं, परत तुम्हाला सांगतो साहेब, माणसं ही दगावतील हो तिथं. जय हिंद, जय महाराष्ट्र.